मायक्रोबियल इनॉक्युलंट्स यामध्ये आपण प्लांट्सच्या दृष्टीने आपल्याला न दिसणारे सूक्ष्मजीव मायक्रो म्हणजे काय मायक्रो याचा अर्थ आपल्याला सूक्ष्म असा आहे. मराठीमध्ये आपण त्याला सूक्ष्म असे म्हणतो आणि मायक्रो असा इंग्रजी शब्द आहे. मायक्रोबियल इनॉक्युलंट्स सूक्ष्मजीव असं आपण ह्याला एकत्रितपणे म्हणता येईल. आता ह्या सूक्ष्मजीवांचा वापर आपण कसा करणार आहे आणि तो आता इथे जे प्रामुख्यानं इथे आपण उल्लेख केलेला आहे तो शेतीच्या दृष्टीनं आहे आणि त्यामध्ये कशा पद्धतीने सूक्ष्मजीव सर्वत्र आढळतात. म्हणजे पृथ्वीवरती, जमिनीवरती असेल, हवेमध्ये असतात आणि पाण्यामध्येही आपण बऱ्याच वेळा सूक्ष्मजीव असा शब्द ऐकतो. आपल्या शरीरामध्येही काही सूक्ष्मजीव असतात आणि ते आपल्याला काही उपयोगी असतात, काही निरुपयोगी असतात. काही आजारास कारणीभूत ठरतात तर काही पचनामध्येही उपयुक्त असतात. असे आपल्याला सूक्ष्मजीव आपल्या शरीरामध्येही आढळतात. मग हे सूक्ष्मजीव जेव्हा आपण वनस्पती असतील एखाद्या किंवा शेतीच्या दृष्टीने असेल तर ते कसे उपयुक्त आहेत ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मायक्रोबियल इनॉक्युलंट्स. आता मी इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगते. सम मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट्स आर प्रोड्यूस बाय प्रोसेस ऑफ फर्मंटेशन. फर्मंटेशन ही प्रोसेस तुम्हाला हा शब्द नवीन असला तरी तुम्हाला ओळखीचं आहे. आपण दुधाचं दही करतो ते एक फर्मंटेशनचाच एक प्रकार आहे. त्याची चव बदलते आणि सूक्ष्मजीव असतात ते दुधाचं रूपांतरण दह्यामध्ये करतात. मग अशाच प्रकारे शेतीच्या दृष्टिकोनातून आपण त्याच फर्मंटेशन प्रोसेसचा वापर करतो. म्हणजे इथे पहा, सम मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट्स आर प्रोड्यूस बाय द प्रोसेस ऑफ फर्मंटेशन. फर्मंटेशनच्या प्रोसेसनं मायक्रोब्स तयार झालेले आहेत. मायक्रोब्स ज्याच्यामध्ये इनॉक्युलंट आहे असे तयार झालेले आहेत असं आपण ह्या पहिल्या वाक्यातून आपल्याला अर्थ कळेल. These inoculants are spread on seeds before sowing and some of inoculants are released in plants. आता याच्यामध्ये ह्या वाक्यामध्ये हे सोपं वाक्य आहे, याच्यामध्ये तुम्हाला अर्थ कळला असेल. These inoculants are spread on seeds before sowing म्हणजे एखादं जमिनीमध्ये आपण एखादं बी पेरतो त्याच्या अगोदर ते बी घेऊन त्याच्यामध्ये असं मिक्स करतात. हे इनॉक्युलंट्स असतील ते म्हणजे ते पावडरच्या स्वरूपामध्ये असतील किंवा एखाद्या लिक्विडच्या स्वरूपामध्ये शेतकऱ्याला जसे अवेलेबल होतील. कदाचित ते जास्त करून पावडरच्या स्वरूपात असतात आणि ते त्या सीड्सला असे वर खाली करून स्प्रे केले जातात म्हणजे मिक्स केले जातात. आपण एखादा शेंगदाण्याला जसं मीठ लावतो त्या पद्धतीनं आपण त्याला ते एखादं बी असेल त्याला ते लावणार आहे. आणि मग यानंतर मग ते जेव्हा आपण जमिनीमध्ये पेरतो तेव्हा त्या सूक्ष्मजीवांचा त्या बियामध्ये वाढीसाठी उपयोग होतो. आता हे वाक्य तुम्हाला कळलं असेल. आता आपण पुढच्या वाक्याकडे जाऊ. मायक्रोब्स इन द इनॉक्युलंट्स हेल्प द प्लांट बाय सप्लाईंग न्यूट्रियंट्स. म्हणजे ज्या न्यूट्रियंट्स म्हणजे काय तर पोषक तत्वाची त्या बीला गरज असते. आपण ज्या बिया पेरतो किंवा सीड्स ग्रो होण्यासाठी पेरतो ती आपल्याला आयत्या मिळतात. म्हणजे त्या जमिनीतून त्या अवेलेबल व्हायला पाहिजेत पण आता बऱ्याच प्रोडक्शनमुळे ते नष्ट झालेले असतात. तर मग ते आपण ह्या इनॉक्युलंट्सच्या माध्यमातून त्या सीड्सना डायरेक्ट आपण देऊ शकतो आणि त्याच्या वाढीसाठी ते उपयोगी पडू शकतात. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड. म्हणजे ते व्हेजिटेरियन फूड म्हणजे आपण प्लांट ग्रो करण्यासाठीच आपण त्याचा वापर करतो त्यामुळे व्हेजिटेरियन फूड असं म्हटलेलं आहे. सोल्युशन कंटेनिंग ॲझोबॅक्टर. ॲझोबॅक्टर हा एक बॅक्टर आहे. ते पुढच्या अभ्यासामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास आहे पण त्याच्याबद्दल जास्त विचार करू नका. हे एक बॅक्टरचं नाव आहे. एका सूक्ष्मजीवाचं नाव ॲझोबॅक्टर आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवू नका. फक्त लक्षात मात्र ठेवायचं आहे ॲझोबॅक्टर. अँड आर्टिफिशियल नायट्रोजनेस इज यूज इन ऑर्गॅनिक फार्मिंग. आर्टिफिशियल
नायट्रोजनेज, म्हणजे नायट्रोजन रिलीज करणारं जे असतं त्याला नायट्रोजनेज म्हटलं आहे. म्हणजे ॲझोबॅक्टर आणि नायट्रोजनची जी त्या एखाद्या प्लांटला गरज असते ती या माध्यमातून नायट्रोजनेजच्या माध्यमातून प्रोव्हाइड होणार आहे त्याला. आणि ॲझोबॅक्टरचाही तिथे वापर होतो, तेही पोषक तत्व त्या सीड्सला आणि त्या प्लांटला प्रोव्हाइड करण्याचं काम करणार आहेत. अशा पद्धतीनं आपण सोल्युशन कंटेनिंग ॲझोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजनेज इज यूज इन ऑर्गॅनिक फार्मिंग याचा अर्थ आपण समजावून घेतलेला आहे. आता पुढच्या पॅरेग्राफकडे जाऊ, त्याच्यामधला आपण काय अर्थ दिलेला आहे तो पाहू. सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू केमिकल फर्टिलायझर इज प्रिव्हेंटेड ड्यू टू यूज ऑफ सोल्युशन. सॉईल पोल्युशनच्याबद्दल इथे माहिती आहे. आता तुम्हाला सॉईल पोल्युशन कसं होतं, का होतं, याची बरीचशी कारणं माहिती आहेत. त्याच्याबद्दल आपण जास्त इथे चर्चा नाही करणार आहेत. फक्त इथे आपलं हे जे पोल्युशन होतं ते अशा पद्धतीनं जेव्हा आपण एखादं न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतो ते वाचते, एवढंच आता अर्थ समजावून घेऊया. एखादं केमिकल जेव्हा जमिनीवर टाकलं जातं तेव्हा चांगले त्या प्लांटला चांगले पण काही आपल्याला उपयोग होतात, पण बरोबरच काही दुष्परिणामही होतात. ते टाळण्यासाठी आपण इथे त्याचा वापर करता येईल असं म्हणता येतं. सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू केमिकल फर्टिलायझर इज प्रिव्हेंटेड ड्यू टू यूज ऑफ दिस सोल्युशन. म्हणजे ह्या सोल्युशनचा वापर केला तर सॉईलचं जे पोल्युशन आहे, म्हणजे सॉईल म्हणजे काय, मातीचं पोल्युशन थांबणार आहे. आता फ्लुरो ॲसिटामाइड लाईक केमिकल्स, आता हे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. अशी वेगवेगळी केमिकल्स असतात जी मातीमध्ये वापरली जातात आणि त्यामुळे त्या जमिनीचं पोल्युशन होतं. फ्लुरो ॲसिटामाइड लाईक केमिकल्स आर मिक्स विथ सॉईल ड्यू टू यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड इन ड्युरिंग द. आता इथे फ्लुरो ॲसिटामाइड लाईक केमिकल्स आर मिक्स विथ सॉईल ड्यू टू यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चर. These prove harmful to other plants and animals as well as cause skin disease to human. आता ह्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात ते वापरले, आता फ्लुरो ॲसिटामाइड हे एक उदाहरण दिलेलं आहे, आणि जर ते आपण वापरलं जमिनीमध्ये तर ते पेस्टिसाईड काय आहे. पेस्टिसाईड म्हणजे काय तर आपण पेस्ट म्हणजे काय तर प्लांटवरती एखादा छोटे छोटे कीटक असतात, कीटकनाशक म्हणता येईल. कीटकनाशक म्हणून आपण वेगवेगळी फवारणी करतो आणि ती आपल्या त्या प्लांटचा जे वापर करणार आहेत प्लांटसाठी पण हार्मफुल असतील आणि प्लांटचा जो इंटेक करणार आहेत, म्हणजे जर आपण खाल्ले ते तर आपल्याला स्किन डिसीजेस होऊ शकतात. म्हणजे प्लांट्सच्या वरती फवारलेली जी औषधं असतात ती वेगवेगळी केमिकल्सनी युक्त असतील तर त्याचा वापर केला तर काय होणार आहे, त्रास होणार आहे. मग हा त्रास वाचण्यासाठी दिस पेस्टिसाइड्स इन सॉइल्स कॅन बी डिस्ट्रॉईड विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे ही पेस्टिसाईड जी जमिनीत मिक्स झालेली आहेत ज्याचा त्रास होऊ शकतो आपल्याला, ती मायक्रो ऑर्गॅनिझम्स नष्ट करतात, असा इथे ह्याचा अर्थ आहे. आता यानंतर आपण बायो इन्सेक्टिसाइड. आता ह्या पॅरेग्राफचा अर्थ कळलेला आहे. याच्यामध्ये काय सांगितलं होतं आपल्याला तर सॉईल पोल्युशन होतं आणि ते टाळता येऊ शकतं, हा पॉईंट आपण बघितला. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये काय बघितलेलं आहे तर जे स्किन डिसीजेस आहेत जे त्यांच्यामुळे होऊ शकतं, फवारणीमुळे होऊ शकतात, एखाद्या औषधाच्या फवारणीमुळे, ते केमिकल्स जमिनीमध्ये जे पडलेले असतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणत्याही म्हणजे खाऊन टाकत असतील किंवा ते प्रोसेस करत असतील आणि ते नष्ट करून टाकतात. हा दुसरा पॉईंट आपल्याला आता कळलेला आहे. आता आपण यानंतर बायो इन्सेक्टिसाइड हा पॉईंट पाहूया. बॅक्टेरिया अँड फंगल टॉक्झिन्स which can destroy pest and pathogen can be directly integrated into plant with the help of biotechnology. आता बॅक्टेरिया आणि फंगल टॉक्झिन्स which can destroy pest and pathogen can be directly integrated into plant with the help of biotechnology.
आता यामध्ये बायो इन्सेक्टिसाईड म्हणजे काय, तर इन्सेक्टला जे मारू शकतं. म्हणजे आता वेगवेगळ्या प्लांट्सवरती तुम्ही पाहिलं असेल तर आपण पण ज्या भाज्या आणतो त्यामध्ये कीड येऊ शकते, किडेनं वेगवेगळे ते नष्ट करतात, खातात. मग बायो बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय होतं, अशा पद्धतीचं त्याला ट्रीटमेंट दिली जाते की ते कीड असेल ते आपोआपच नष्ट होऊन जाईल. म्हणजे बॅक्टेरिया आणि फंगस म्हणजे काय, बुरशी जी येते आणि त्याच्यामुळे जे विषारी द्रव्य तयार होतं, बॅक्टेरिया आणि फंगल टॉक्झिन्स म्हणजे विषारी द्रव्य जे तयार होतात ते डिस्ट्रॉय होतात. डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन्स कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते आपण घालू शकतो. बिंग टॉक्झिक अँड इन्सेक्ट्स दे डू नॉट कन्झ्युम प्लांट्स. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पेसीज ऑफ फंगाय अँड व्हायरसेस आर यूजफुल ॲज पेस्टिसाइड्स. आता यामध्ये पहा काय पाहिलेलं आहे, इथे आपण बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणजे इथे आपण एखाद्या जे केमिकल्स आपण फवारतो, म्हणजे केमिकल्स प्लांट्सवरती टाकतो आणि एखादे इन्सेक्ट्स किल करतो, जे आपल्याला नको आहेत ते आपण मारून टाकतो. तर तसं केलं तर काय होतं, ते जे औषध फवारलेलं असतं ते आपल्याला पण त्रासदायक ठरू शकतं. त्याऐवजी आपण काय करू शकतो, तर बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्लांटवरती प्रक्रिया आपण प्रक्रिया केली तर ती टाळता येऊ शकते. बिंग टॉक्झिक टू इन्सेक्ट्स दे डू नॉट कन्झ्युम द प्लांट म्हणजे ते प्लांट्स इन्सेक्ट्स खाणार नाहीत. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पेसीज ऑफ फंगाय अँड व्हायरसेस आर युजफुल ॲज पेस्टिसाइड्स. म्हणजे काही स्पेसीज असतात, म्हणजे काही अशा व्हरायटी आहेत बॅक्टेरिया आणि फंगायच्या, ज्या इन्सेक्टिसाइड किंवा पेस्टिसाइड्स म्हणून आपण वापरू शकतो. स्पिनोसॅड बाय प्रोडक्ट ऑफ फर्मेंटेशन इज बायोपेस्टिसाइड. आता इथे एक तिथे बाय प्रोडक्ट म्हणजे त्या एखाद्या सूक्ष्मजीवातून बाहेर पडणारा जो पदार्थ आहे, स्पिनोसॅड असं लिहिलेलं आहे तिथे. तो काय आहे, बाय प्रोडक्ट आहे, म्हणजे त्याच्यातून बाहेर पडणारा एखादा पदार्थ आहे आणि तो काय काम करतो, तर पेस्टिसाइड म्हणजे कीटकांना मारण्याचं काम करतो, म्हणजे किंवा त्यांना दूर टाकण्याचं काम करू शकतो. म्हणजे ते वासानं असेल किंवा त्याला विषारी नसतं ते, तर आपल्यासाठी युजफुल आहे आणि त्या इन्सेक्ट्ससाठी मात्र ते हार्मफुल असेल. अशा पद्धतीनं आपण त्याचा ते कीड रोखण्यासाठी वापर करू शकतो, असं याच्यातून लिहिलेलं आहे. याच्यामध्ये महत्त्वाचा भाग काय आहे, तर त्याचा यूजच समजावून घ्यायचा आहे तुम्हाला. याच्यावरती जास्त कठीण शब्द येणार नाही आहेत, फक्त अर्थ समजावून घ्यायचा आहे आणि थोडक्यामध्ये आपल्याला जमेल त्या पद्धतीनं उत्तर लिहिलं तर ते बरोबर पकडलं जातं. लक्षात अर्थ घेतला तर तुम्हाला लवकर कळेल.